आरक्षण के दम पर पल रहे ये नीले अंडे। सर्वांना जय भीम। भावांनो, आपल्या भारत देशामध्ये भरपूर महान संत होऊन गेलेत आणि संतांची भूमीसुद्धा म्हटली जाते। आणि आता तुम्हाला आम्ही हा एक किडा दर्शवतोय। हा किड्याचं नाव आहे जैन मुनी सूर्यसागर, असं त्याचं नाव आहे। पण हा किडा जेव्हा पण बोलतो का आणि सतत तोंडातून हाकतो, कारण सांगू इच्छितो। हा सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करतो। हा SC ST OBC समाजाबद्दल अभद्रता पसरवतो। हा सतत SC ST OBC समाजाला जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल हागत असतो। कारण की यांच्या पोटामध्ये याच्यामुळे दुखतंय की जो काही काळ जो समाज खाली दाबला गेलेला होता, आज तो चांगल्या पदावर गेलेला आहे, चांगल्या मोठ्या पदावरती जाऊन बसलेला आहे। म्हणून यांच्या पोटामध्ये दुखतं की आम्ही तर फक्त राहिलो इथंच धोत्रात, आणि आम्ही ज्या समाजाला दाबून ठेवलेलं होतं तो समाज आमच्यापेक्षाही आज पुढे गेलेला आहे। म्हणून हे कुठं ना कुठं आरक्षणाचा विरोध करतात, कुठं ना कुठं SC ST समाजाला आजही कमी राखल्या गेले हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात। आणि आजही हे जे कुत्रे आहेत हे जातीय भेदभाव तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पण अशा कुत्र्यांना कायद्याचा मार मिळाला पाहिजे ही माझी मनोगत इच्छा आहे। आणि अशा कुत्र्यांवरती गुन्हा दाखल 100% झाला पाहिजे। आणि हा स्वतःला जैन धर्माचा कार्यकर्ता समजतो। अरे पण कुत्र्या, अगर तू जैन धर्माचा कार्यकर्ता असेल तर तुला सोशल मीडियावरती येऊन दुसऱ्या समाजाबद्दल बोलण्याची काय गरज आहे? जैन धर्माचे मेन उद्देश काय आहे? जैन धर्माचे मेन उद्देश आहे करुणा, प्रेम, शांती। हे जे या कुत्र्यामध्ये कुठं दिसत नाही। हा काय करतो की सतत इंस्टाग्रामवरती व ट्विटरवरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाबद्दल अभद्र बोलल, समाजाबद्दल अभद्रता पसरवल। आता जो नवीन ॲक्ट लागू करण्याचा प्रयत्न चालू करते सरकार, UGC, याच्याबद्दल अभद्रता पसरवतो। आणि काय इतका दलिंदर व्यक्ती आहे या। अगोदर त्याचा व्हिडिओ बघा। आरक्षण के दम पर पल रहे ये नीले अंडे हमारे भगवान को गाली दे रहे हैं लगातार। और अगर कल आने वाले समय में युद्ध जैसी स्थिति हो, जिसको हम गृह युद्ध बोल रहे, तो फिर नीले अंडे पहले मारे जाएंगे। और इसका सारा दोष वर्तमान सरकार पर ही होगा, क्योंकि इन नीलो अंडों को आरक्षण दिया इस सरकार ने, एट्रोसिटी दी इस सरकार ने, UCG दिया इस सरकार ने। तुम्हें क्या लगता है कि ब्राह्मण तुम्हारे पास भिक्षा की अपेक्षा करेगा? क्षत्रिय सवर्ण तुम्हारे पास भिक्षा की अपेक्षा करेगा? एक ब्राह्मण परशुराम 18 बार संहार कर देता इस पृथ्वी का, क्षत्रियों का। तो ब्राह्मणों में वो शक्ति है, क्षत्रियों में वो सामर्थ्य है। और ये भी याद रखना, अंग्रेजों से लड़ने वाले, मुगलों से लड़ने वाले क्षत्रिय ही थे, नीले अंडे नहीं। तर भावांनो, बघितलं तुम्ही हा मुनीचा व्हिडिओ। मुनी म्हणजे कोण नेमका? जसे आपल्या बौद्ध धर्मामध्ये भिक्खू संघ असतो, हिंदू धर्मामध्ये पंडित असतात, जैन धर्मामध्ये मुनी असतात। आणि या तिघांचं काम काय असतं? तिघांचं व्यक्तिमत्व काय आहे? करुणा, प्रेम, अहिंसा, समाजाला चांगला उद्देश देणे, ज्ञान देणे, प्राणीमात्रावरती दया करणे। हे एका संताची व एका मुनीची भाषा असली पाहिजे। पण या ठिकाणी आपल्याला या मुनीच्या तोंडून असं काही ऐकायला मिळालं आहे का? नाही। याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसते आपल्याला की हा एका समाजाचा कट्टर विरोधी आहे। आणि मला तरी असं वाटतं आहे की जैन धर्मामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण काम जे केलं आहे ते भगवान महावीरने केलं आहे। कारण की जैन धर्म सध्याला त्यांच्याच सांगितलेल्या रस्त्यावर चालते, प्रेम, करुणा, अहिंसा, हे महावीर भगवाननी सांगितलं आहे। पण हा कुत्रा आपल्याला असं एकही शब्दामधून आपल्याला बघायला मिळालं आहे का की हा प्रेमाची भाषा बोलतोय म्हणून? नाही। कारण की याच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धम्मातील उपासक उपासिका यांच्यावरती याची घृणा आहे। घृणा म्हणता येईल किंवा राग म्हणता येईल किंवा विरोधक म्हणता येईल आपल्याला। पण अशा कुत्र्यांचा इलाज झाला पाहिजे, जेणेकरून हे सोशल मीडियावरती परत अशी अभद्रता पसरवणार नाही। ह्या जैन मुनीवरती आपण
ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत. यावर तुमची व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि भावांनो, होता हो, सर्व माझ्या समाज बांधवांना माझी हीच विनंती आहे की तुमच्याकडून होत असेल तर तुम्हीसुद्धा याच्यावरती गुन्हा दाखल करा. कारण की सर्वांनी मिळून जर अशा कुत्र्यावरती गुन्हे दाखल केले तर परत एखादा किडा असा जन्म घेणार नाही जो सोशल मीडियावरती येऊन बौद्ध धम्माबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्रता पसरवेल.